नमस्कार, आज आपण आहोत महावितरणच्या आटपाडी कार्यालयामध्ये। आज या ठिकाणी लाईनमन दिवस साजरा केला जातोय। आपल्या आयुष्यात किती जरी अंधार असला तरी आपल्या घरातील अंधार दूर करण्याचं काम हे लाईनमन करतात। मग ऊन वारा पाऊस कुठल्याही गोष्टींची तमा न बाळगता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या परिसरातील लाईट सुरळीतपणे कशी चालू ठेवता येईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात आणि त्यांचाच आजचा हा दिवस साजरा होतोय। जाणून घेऊयात लाईनमन दिवस का साजरा केला जातो आणि हा कधीपासून साजरा केला जातो, याच्या पाठीमागचा उद्देश नेमकं काय आहे। नमस्कार। आपण बघतो की वायरमॅन म्हणजे खूप महत्वाचा, लाईनमन खूप महत्वाचा घटक आहे की कुठली तार तुटली, अगदी छोटा मोठा जरी प्रॉब्लेम झाला तरी वेळेचं भान नसतं, परिस्थितीची तमा नसते, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला कर्मचारी जाऊन तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। आज हा लाईनमन दिवस आहे, हा नेमका का साजरा केला जातो? तसं मार्च 2023 पासून महावितरणमध्ये लाईनमन दिवस साजरा करण्याचे चालू केले। लाईनमन दिवस साजरा कशासाठी केला जातो तर कारण का महावितरणचा जनमित्र आहे हा अहोरात्र काम करत असतो। त्याच्यामध्ये त्याची सुरक्षितता, त्याची सहकार्याची भावना आणि ज्या पद्धतीनं तो पूर्ण महावितरणच्या सेवेमध्ये कार्यरत असतो त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा महावितरण लाईनमन दिवस साजरा करत असतो। हा जेणेकरून त्याचा एक दिवस की त्या लाईनमनला त्याविषयी त्याची कृतज्ञता व्यक्त करता येते। साहेब, काय सांगसाल की प्रत्येक समाज घटकाने या लाईनमनसाठी जो फील्डवर जास्त काम करतो, समाजाकडून आपल्या या दिवसाच्या निमित्तानं काय अपेक्षा आहेत की समाज वर्गानं या सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर कशा पद्धतीचं वागणूक किंवा कशा पद्धतीचं मित्रत्व जपलं पाहिजे? सर्वप्रथम सर्व जनमित्रांना लाईनमन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सेवा, सुरक्षा, स्वाभिमान या त्रिसूत्रीच्या आधारे महावितरणमधील जनमित्र लोकांचं काम करत असतात। आणि आपल्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी सब डिव्हिजनच्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती होती की केवळ 4 तास सप्लाय होता शेती पंपाला, तर तो आज मागील काही दिवसांपासून 8 तासांवर आलेला आहे। उर्वरित जी थोडीफार गाव आहेत तिथे देखील तो होतोय। अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांची निगडीत, लोकांची सेवेशी निगडीत वेगवेगळ्या समस्या होत्या, या सगळ्यांवर मार्ग काढण्याचं काम हा आपला लाईनमन जनमित्र करत असतो। आणि त्याच जनमित्राचं कुठेतरी कौतुक व्हावं म्हणून हा सगळा उहापोह याचा हा कार्यक्रम आटपाडी उपविभागाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। तर मी या निमित्ताने लोकांना इतकंच आवाहन करेन की आमचे सर्व जनमित्र हे तुम्हाला सत्वर सेवा देण्यासाठी तत्पर आहेत। त्यामुळं थोडंसं काही जरी पुढं मागं झालं तर त्याला सारखं फोन करून दमवणं, सातत्यानं वारंवार बॅक टू बॅक कॉल करणं, याच्यामुळं लाईन स्टाफची मानसिकता बिघडत असते। आणि आमचं क्षेत्र असं आहे की जिथं चुकीला माफी नाही आहे, त्याच्यामुळे त्याची मानसिकता नीट राहावी, कुठंतरी तो काम करतोय हे आपल्यासाठी धडपडतोय हे लोकांनी लक्षात घ्यावं असं मी लोकांना आवाहन करेन। जीवावर उदार होऊन काम करणारा हा जनमित्र नक्कीच आपल्या सर्वसामान्यांच्या सर्व समस्याचं निराकरण करत असतो। कारण डांबावर सोडून ती लाईन व्यवस्थित करणं, डांबावरून कधी निसटतोय का चुकून लाईट चालू होते का, बरेचसे असे धोके असतात, परंतु हे धोके पत्करून हा जनमित्र आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी असतो। नक्कीच त्यांचा हा दिवस चांगल्या पद्धतीनं साजरा होतोय। आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा या जनमित्राला आपल्या जवळच्या मित्रासारखीच वागणूक द्यावी।